नमस्कार मित्रांनो. तर आपण अहवाल आणि निर्देशांक बघणार आहोत. जवळजवळ 1 डिसेंबर 2024 ते जुलै 2025पर्यंतचे आपण अहवाल आणि निर्देशांक कव्हर केले आहेत. तर चला बघूयात. एक नंबर आहे पंचायती राज हस्तांतरण निर्देशांक. तर याच्यामध्ये कर्नाटक अव्वल स्थानावर आहे आणि महाराष्ट्राचा चौथं स्थान आहे. नेक्स्ट वित्तीय आरोग्य निर्देशांक 2025. तर हा अहवाल प्रकाशित केला आहे नीती आयोगाने. प्रकाशन नीती आयोगाने केले आणि महाराष्ट्राचा याच्यात 6वा क्रमांक आहे. 1 नंबरला आहे ओडिसा, 2 नंबर छत्तीसगड, गोवा, झारखंड, गुजरात आणि 6वा नंबर महाराष्ट्राचा लागतो. लक्षात ठेवा. 3 नंबर नेक्स्ट हेनले पासपोर्ट इंडेक्स 2025. तर यानुसार जगात शक्तिशाली पासपोर्टच्या यादीत भारत 85व्या स्थानावर आहे 2024. आणि आता जर 2025चा विचार केला तर 77वे स्थान महाराष्ट्राचं आहे मित्रांनो. लक्षात ठेवा. 2024ला 85 होता, आता 77वं स्थान आहे. जगात शक्तिशाली पासपोर्टच्या यादीत भारताचा 85वा क्रमांक आहे. भारतीय 57 ठिकाणी व्हिसामुक्त प्रवेश करू शकता. अव्वल स्थानावर सिंगापूर आहे. लक्षात ठेवा. अव्वल स्थान सिंगापूर. शेवटच्या स्थानावर अफगाणिस्तान. नेक्स्ट मानव विकास निर्देशांक म्हणजेच HDI अहवाल 2025 जाहीर करणारी संस्था जाहीर 6 मे 2025 रोजी जाहीर झाला आहे. शीर्षक या वर्षाचं शीर्षक आहे निवडीचा विषय AIच्या युगातील लोक आणि शक्यता. यात भारताचा क्रमांक 130वा क्रमांक आहे मित्रांनो. 193 देशांच्या यादीत 130वा क्रमांक आहे आणि भारताचा HDI आहे 0.685. सरासरी आयुर्मान भारतीयांचा आहे 72. आणि ह्या निर्देशांकात पहिले 5 देश आहे आइसलँड, नॉर्वे, स्वित्झर्लंड, डेन्मार्क. ठीक आहे. आणि शेवटचे नायजर, चाड आणि मध्य आफ्रिकन प्रजासत्ताक. नेक्स्ट जागतिक हवा गुणवत्ता अहवाल निर्देशांक 2024 आहे मित्रांनो. जाहीर करणारी संस्था IQ एअर. अहवालात PM 2.5 या सूक्ष्म कणांचा सांद्रतेचा विचार केला गेला आहे. सर्वात प्रदूषित शहर आहे मित्रांनो चाड. सर्वात प्रदूषित देशांमध्ये चाड 1 नंबर आहे. चाड, बांगलादेश, पाकिस्तान आणि भारत. शेवटचे शहरांमध्ये जर विचार केला तर बर्निहार आसाम, दिल्ली, करागांडा कझाकिस्तान, लाहोर, पाकचा समावेश आहे. नेक्स्ट बघू आपण भारतीय न्याय अहवाल 2025. भारतीय न्याय अहवाल 2025. 10 लाख लोकसंख्येमागे केवळ 15 न्यायाधीश. शिफारस 10 लाख लोकांमागे 50 न्यायाधीशांची, म्हणजे 10 लाख लोकांमागं 50 न्यायाधीशांची शिफारस केली. पण सध्या आपल्या भारतात फक्त 15 न्यायाधीश 10 लाख लोकसंख्येमागे. 1.4 अब्ज लोकसंख्येसाठी भारतात केवळ 21,285 न्यायाधीश आहेत. 21,285 न्यायाधीश. आता याच्यात खटले निकाली लावण्यामध्ये बघा कर्नाटकचा 1 नंबर लागतो. कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा. आणि महाराष्ट्र किती स्थानावर आहे? 10व्या स्थानावर महाराष्ट्र आहे. 1 नंबर कोणाचा लागतो? कर्नाटक, 2 नंबर आंध्र प्रदेश, 3 नंबर तेलंगणा आणि महाराष्ट्राचा 10व्या क्रमांक आहे. कशात? खटले निकाली लावण्यात. ठीक आहे. नेक्स्ट जागतिक आनंद अहवाल. याच्यावर प्रश्न आला होता, लक्षात ठेवा. जागतिक आनंद अहवाल 2025 नुसार सर्वात आनंदी देश फिनलँड. हा भाऊ काय सोडत नाही. 1 नंबर आहे फिनलँड, डेन्मार्क, आइसलँड, स्वीडन आणि नेदरलँड. असा क्रमांक लागतो. 1 नंबर फिनलँड, 2 नंबर डेन्मार्क, 3 आइसलँड, 4 स्वीडन आणि नेदरलँड. ठीक आहे. आणि झिम्बाब्वे, मालवी, लेबनॉन हे शेवट. भारताचा क्रमांक आहे 118वा. जागतिक आनंद अहवालामध्ये भारताचा नंबर 118वा. ठीक आहे. नेक्स्ट भारत महिला आणि पुरुष 2024 अहवाल. 6 एप्रिल 2025ला. महिला कामगारांचा सहभाग वाढ झालेली आहे मित्रांनो. याच्यात महिला कामगारांच्या सहभागात वाढ झालेली आहे किती? 60.1%. महिला बँक खात्याच्या मालकीत सुद्धा वाढ झालेली आहे 39.2%. महिलांच्या नेतृत्वाखालील स्टार्टअपमध्ये वाढ, याच्यात सुद्धा वाढ झाली. ती किती झाली? 800%पेक्षा जास्त वाढ झालेली आहे.
नेक्स्ट स्वच्छ सर्वेक्षण 2024 आणि 2025 त्याच्याही आवृत्ती 19वी आवृत्ती सुरुवात झाली 2026ला. ठीक आहे. सुपर स्वच्छ लीग श्रेणीमध्ये इंदोर 1 नंबर आहे, 2 नंबर नोएडा, 3 नंबर दिल्ली, 4 विटा, 5 गणी. आणि स्वच्छ शहरांमध्ये अहमदाबाद, मीरा भाईंदर, देवास, पणजी आणि विल्ला यांचा क्रमांक लागतो. लक्षात ठेवा. आता याच्यात लक्षात ठेवण्यासारखं आहे, सुपर स्वच्छ लीग श्रेणीत 1 नंबर इंदोरचा. इंदोरसुद्धा महत्त्वाचं आहे. आणि स्वच्छ शहरामध्ये अहमदाबाद 1 नंबर. ठीक आहे. आणि राज्यातला जर आपण विचार केला महाराष्ट्रातला तर नवी दिल्ली 3ऱ्या क्रमांकावर आहे. नवी मुंबई 3ऱ्या क्रमांकावर आहे, पिंपरी चिंचवड 7व्या, पुणे 8 आणि मुंबई 33. ठीक आहे. नेक्स्ट बघू, जागतिक शांतता निर्देशांक 2025 तर जाहीर करणारी संस्था इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस. याच्यात भारताचा क्रमांक आहे 115वा. भारताचा क्रमांक 115वा आहे. 163 देशांमध्ये जागतिक शांतता निर्देशांकामध्ये 115वा आहे. मित्रांनो, सरळ सेवेमध्ये डायरेक्ट क्वेश्चन येत आहे, त्याच्यावर लक्ष ठेवा. सर्वात शांत देशांमध्ये क्रमवारी पहिले 4 आयसलँड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया. आणि अशांत देशामध्ये रशिया. आता हा प्रश्न लक्षात घ्या. आता अशांतमध्ये 1 नंबर रशिया आहे, 2 नंबर युक्रेन आहे, सुदान, कांगो, येमेन अशा पद्धतीनं आहे. ठीक आहे. नेक्स्ट, जागतिक लिंगभेद निर्देशांक 2025 ग्लोबल जेंडर इंडेक्स रिपोर्ट 2025 हे जाहीर झालेले जून 2025. संस्था आहे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम. भारताचे स्थान आहे 131. जागतिक लिंगभेद निर्देशांकामध्ये भारताचे स्थान आहे 131. किती देशांपैकी? 148 देशांपैकी. मध्ये पहिले 5 देशांचा विचार करू आपण. पहिले 5 देशामध्ये आईसलँड, फिनलँड, नॉर्वे, UK, न्यूझीलंड. शेवट पाकिस्तान. दक्षिण आशियात सर्वोत्तम कामगिरी करणारा देश ठरला आहे बांगलादेश. वा. आता नेक्स्ट बघू आपण 6वी जनगणना. 6वी जनगणनेविषयी जर सांगायचं झालं तर 16 जून 2025ला अधिसूचना जारी झाली होती. मंत्रालय आहे केंद्रीय गृह मंत्रालयाद्वारे 16वी जनगणनेचं नियोजन केले. लोकसंख्येबरोबर जातींचीही नोंद घेणार. लक्षात ठेवा. एकूणात ही 16वी जनगणना आहे. स्वातंत्र्यानंतरची 8वी जनगणना आहे मित्रांनो. एकूणात ही 16वी आहे, स्वातंत्र्यानंतर 8वी. लक्षात ठेवा. 2 टप्प्यात करणारे. पहिल्या टप्प्यात जे जम्मू आणि काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि सेकंडमध्ये देशातील उर्वरित भागातली जनगणना केली जाणार आहे. नेक्स्ट बघू आपण गिनी इंडेक्स 2025. गिनी इंडेक्स 2025 तर जाहीर करणारी संस्था आहे जागतिक बँक जाहीर करते गिनी इंडेक्स. भारताचा गिनी निर्देशांक आहे 25.5. लक्षात ठेवा. भारत हा मध्य कमी असमानता श्रेणीमध्ये आहे. मध्यम कमी असमानता निर्देशांक. ठीक आहे. देशात गरिबी 16.2 2011-12 वरून 2.3% आलेली. लक्षात ठेवा. पर्यंत घटलेली आहे. नेक्स्ट बघू. त्याच्यात गिनी निर्देशांक म्हणजे उत्पन्न, संपत्ती किंवा उपभोगाचे वितरण कुटुंबे किंवा व्यक्तींमध्ये कसे झाले आहेत. म्हणजे थोडक्यात जे संसाधन उत्पन्न झालं, संपत्ती झालं किंवा उपभोगाचे जे साधनं आहेत तर कुटुंबामध्ये किंवा व्यक्तीमध्ये, समाजामध्ये कशा पद्धतीनं समान झालेलं आहे का, किती प्रमाणे झालेलं आहे याचं त्या गिनी निर्देशांकामध्ये हे केलं जातं कॅल्क्युलेशन. तर त्याच्यामध्ये आपल्या भारताचा क्रमांक भारताला स्थान मिळालं आहे मध्यम कमी असमानता. 25.5 गुण मिळाला भारताला. नेक्स्ट बघू आपण जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक 2025. ठीक आहे. जाहीर करणारी संस्था आहे रिपोर्ट विदाऊट बॉर्डर्स. 2 मे 2025ला जाहीर केलं आहे. 180 देशांमध्ये 180 देशांचे मूल्यमापन केले. भारत 151 स्थानावर आहे. 2024ला 159 होता, म्हणजे थोडं सुधारला 151. पहिले देश बघू आपण प्रेस स्वातंत्र्यामध्ये. नॉर्वे, एस्टोनिया, नेदरलँड, स्वीडन, फिनलँड. 1 नंबर नॉर्वे, 2 नंबर एस्टोनिया, 3 नेदरलँड, 4 स्वीडन, 5 फिनलँड. शेवटचे जर बघायला गेलं तर इरिट्रिया, उत्तर कोरिया, चीन, सिरिया, इराण. ठीक. एक शेवटचा बघू आपण
जगात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये 2025मध्ये इंग्रजी ही सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा आहे मित्रांनो. जगात 2025मध्ये इंग्रजी सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा आहे. पहिल्या 10 भाषांमध्ये भारताच्या 2 भाषांचा समावेश आहे. पहिल्या 10 भाषांमध्ये भारताच्या 2 भाषांचा समावेश आहे. बघू आपण. जगात 1 नंबर इंग्रजी, 2 नंबर मॅड्रिन चीनी, 3 नंबर हिंदी, 4 नंबर स्पेनिश, 5 नंबर अरबी. लक्षात ठेवा 3 नंबर हिंदी. जगामध्ये 3ऱ्या क्रमांकावर हिंदी भाषा बोलली जाते आणि पहिल्या 5 भारतीय भाषा हिंदी, बंगाली, उर्दू आणि तेलुगू. ठीक आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. तर अशा पद्धतीनं आपण जवळजवळ सगळे अहवाल करण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, जय हिंद, जय महाराष्ट्र.